आज बनवूया आपण एकदम युनिक असा फ्लावरचा पराठा. इथे मी एक गड्डी फ्लावर छान साफ करून घेतला आहे. तो तुम्ही लहान मोठ्या कुठल्याही साईजमध्ये असा तोडून घेऊ शकता आणि तो उकळून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच इतकं अद्रक आणि 10 ते 11 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ. आता उकडून घेतलेली जी फ्लावर आहे ती पूर्णपणे थंड करून घेऊया आणि थंड झालेली जी फ्लावर आहे ती आपण फूड प्रोसेसरमध्ये बारीक करूया. तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर ही फ्लावर छान बारीक करू शकता. आता ही बारीक झालेली सगळी फ्लावर आहे ती आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि वाटून घेतलेला सगळा मसाला यामध्ये घालून घेऊया. अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपला हा युनिक आणि झटपट असा पराठा तयार होतो. आता 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे आणि तो सगळा कांदा मी यामध्ये घातला आहे. आता अर्धा चमचा इतकं हिंग आणि 1.5 चमचा इतकं लाल तिखट, चवीनुसार मीठ. आपण मसाला दळतानाही मीठ घातलं आहे, त्यामुळे आपल्याला मीठ बेतानेच घालायचं आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. आता यामध्ये साधारण 2 चमचे इतकं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता पाणी घालून आपण हे मिश्रण छान मळून घेऊया. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ न करता आपल्याला हे पीठ अगदी मध्यम असं मळून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला मुलं टिफिनला भाजी चपाती नेण्याचा कंटाळा करतात, पण मुलांना भाजी तर खाऊच घालायची असते. त्यामुळे असा युनिक आणि डिफरंट असा पराठा नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि हा पराठा अगदी घाईच्या वेळात तुम्ही झटपट तयार करू शकता. आता आपलं पीठ मळून तयार झालं आहे. थोडा तुपाचा हात लावून आपण हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवूया आणि छान 10 ते 15 मिनिटं भिजल्यानंतर आपल्याला या पिठाचे जशी चपाती लाटतो तशा पद्धतीने आपल्याला हे पराठे असे लाटून घ्यायचे आहे आणि तवा गरम करून तूप लावून दोन्ही साईडनी आपण छान खरपूस हे पराठे भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे पराठे अगदी छान असे दिसत आहेत आणि हे पराठे मध्यम आचेवरती आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि हे पराठे दीर्घकाळासाठी मऊही राहतात. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.